मुलींच्या पालकांसाठी सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। आता महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। मुलींच्या थेट बँकेमध्ये 3 लाख रुपये जमा करणार आहेत, अशी माहिती देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्यामुळे मुलींचं शिक्षण असेल, त्यांचं भविष्य असेल आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च असेल, संपूर्ण आता खर्च महाराष्ट्र सरकार करणार आहे। त्यामुळे पालकांचा जो खर्च आहे तो खर्च आता संपूर्ण भागणार आहे आणि खर्चाची चिंता देखील मिटणार आहे। पण त्यासाठी काही कागदपत्र लागतात, काही अटी आणि नियम लागतात। त्यामुळे कोणकोणते अटी आहेत, कोणकोणते नियम आहेत, अर्ज कसा करायचा, कोणकोणते व्यक्ती पात्र आहेत, कोणकोणत्या मुली पात्र आहेत, याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यामुळे काही अटी आणि कडक आहेत आणि काही कागदपत्र देखील संपूर्ण काढावे लागणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही। मुलींच्या पालकांना आता 3 लाख रुपये मिळणार आहेत, ही सर्वात मोठी आनंदाची बातमी। मुलींच्या माता पित्यासाठी ही सर्वात मोठी धमाकेदार योजना आता सुरू करण्यात आली आहे। आता मुलीच्या पालकांना मिळणार आहेत 3 लाख रुपये। तुम्हाला एक मुलगी असेल, 2 मुलगी असतील किंवा 3 मुलगी असतील तरी आता हा लाभ मिळणार आहे। मुलींच्या पालकांसाठी राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्यांच्यामध्ये मुलीच्या पालकांना म्हणजेच आई वडिलांना 3 लाख रुपयेपर्यंतचा लाभ मिळणार आहे। आता तुमच्या घरामध्ये म्हणजे तुम्हाला जर मुलगी असेल, 1 असो किंवा 2 असो किंवा 3 असो, ते पहिलीला असेल, दुसरीला असेल, तिसरीला असो किंवा 18 वर्ष पूर्ण झालेला असू द्या, कोणत्याही वयातील असू द्या, त्या मुलींना आता लाभ मिळणार आहे। एक मुलगी असो किंवा 2 मुलगी असो, 3 मुली असो किंवा 4 मुली असो, प्रत्येक माता पित्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील महायुतीचं सरकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेचे फॉर्म देखील कालपासून सुरू झाले आहेत। मुलींच्या माता पित्यांना मुलींच्या शिक्षणासाठी, मुलींच्या पोषणासाठी 3 लाख रुपये देण्यात येणार आहेत। मुलींच्या वयानुसार हा लाभ वेगवेगळ्या स्वरूपात देण्यात येणार आहे, ज्यांचा अर्ज कालपासून सुरू झाले आहेत। आता अर्ज कसा भरायचा याची देखील संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये देणार आहे। आज हा लाभ कसा मिळवायचा, अर्ज कुठे घ्यायचा याची देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि अर्ज जमा कुठे करायचा, कोणती कागदपत्रे यासाठी लागतात, काय पात्रता लागते, अर्ज भरल्यापासून किती दिवसात पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येतात, संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत। मुलींच्या पालकांसाठी खूप मोठी धमाकेदार योजना सरकारने आणलेली आहे, पण ही योजनेची सखोल माहिती घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागणार आहे, तरच तुम्हाला माहिती समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, शेवटपर्यंत पहा। राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय आता घेण्यात आला आहे। मुलींच्या पालकांना 3 लाख रुपये मिळणार आहे। एक मुलगी असो किंवा 2 मुली असो किंवा 3 मुली असो, हा लाभ आता सर्वांना मिळणार आहे। यामध्ये मुलगी जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंतच्या मुलींना वयानुसार वेगवेगळ्या स्वरूपात हा पैशाचा लाभ दिला जाणार आहे। तुमची मुलगी आता जन्मली असू द्या, पहिलीमध्ये असू द्या किंवा दुसरीमध्ये असू द्या किंवा 5वीमध्ये असू द्या किंवा 18 वर्ष पूर्ण झालेलं असू द्या, संपूर्ण राज्यात पालकासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता मुलीसाठी पालकांना 3 लाख रुपये देण्यात येणार आहे। कालपासून अर्ज सुरू झाले आहेत। त्यामुळे आता बघा, हा अर्ज भरायचा कसा, नक्की काय करायचं, कागदपत्र काय लागतात, कारण की हा अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला बँकेमध्ये पैसे मिळणार आहेत। बँक खातं कोणतं लागतं ते देखील सांगणार आहे। आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या स्वरूपानुसार अर्ज लाभ मिळत असतो। त्यामुळे लक्ष देऊन आता बघा, ज्या महिला बालविकास विभागामार्फत हा फॉर्म साधारणपणे हा 1, 2, 3 ते 4 पानी हा फॉर्म आहे आणि हा फॉर्म कुठे डाउनलोड करायचा आहे याची लिंक देखील देण्यात येणार आहे। हा प्रिंट काढून तुम्हाला जमा करायचा आहे। आता हा फॉर्म काय करायचा आहे, काय गोष्टी असणार आहेत, कसा फॉर्म भरायचा, कुठे जमा करायचा, संपूर्ण सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। पण सगळ्यात आधी यासाठीची पात्रता काय असणार आहे ते एकदा आपण समजून घेऊयात। आता बघा, हा फॉर्म कसा भरायचा 30 सेकंदात आपण समजून घेऊ। त्यानंतर त्याच्या खाली इथे कुठली कागदपत्र लागतात ते देखील आपण समजून घेऊ। कोणकोणते व्यक्ती पात्र आहेत, कोणकोणत्या मुली पात्र आहेत ते देखील समजावून घेऊ। कशा पद्धतीमध्ये याचे पैसे येतात यांची देखील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। आता बघा, इथे सगळ्यात आधी तुम्हाला इथे वैयक्तिक माहिती भरायची। वैयक्तिक माहिती सेक्शन, पहिला लाभार्थी तपशील, पहिले अपत्य, दुसरे अपत्य की दुसरे चौथे अपत्य, हे देखील संपूर्ण माहिती घ्यायची आहे। नंतर लाभार्थीचं नाव म्हणजे तुमच्या मुलींचं नाव तुम्हाला तिथे लिहायचं आहे। एक मुलगी असेल किंवा 2 मुली असेल, किती मुली आहेत त्या संपूर्ण मुलींची डिटेल तुम्हाला तिथे लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मुलींचा आधार क्रमांक लिहायचा आहे। जर त्यानंतर लाभार्थीच्या पालकाचे आई किंवा वडिलांचं नाव, त्यांचा आधार क्रमांक, त्यानंतर त्याचा भ्रमणध्वनी म्हणजे तुम्हाला मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिहायचा आहे। त्यानंतर तुमची जी ईमेल आय डी आहे, ईमेल आय डी नसेल तर तुम्हाला पैसे यायला अडचण होऊ शकते। त्यामुळे ईमेल आय डी तुम्ही काढून घ्या। ईमेल आय डी काढायचे आणि ईमेल आय डी तिथे तुम्हाला व्यवस्थितपणे टाकायचा आहे। ज्यावेळी तुमचा व्यवस्थितपणे पैसे यायच्या अगोदर तुम्हाला मेल देखील येऊ शकतो, त्या ठिकाणी तो व्यवस्थित ईमेल लिहायचा आहे। नंतर तुमचा आधारवर जे नाव आहे ते नाव देखील जोडणं देखील अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला पत्ता आहे तो पत्ता व्यवस्थित लिहायचा आहे। नंतर पत्ता, घर नंबर, तुमचा ऑफिस पोस्ट, नंतर ऑफिस पिन कोड,
नंतर तालुका लिहायचा आहे, त्यानंतर तुम्हाला ब्रह्मणध्वनी क्रमांक लिहायचा आहे। आता पहा इथे मोबाईल नंबर देणे देखील कंपल्सरी आहे। लक्षपूर्वक पहा, तर इथे 4 नंबरला पहा, या योजनेसाठी लाभासाठी फॉर्म भरतेवेळी जिवंत अपत्याची संख्या किती, म्हणजे आपला पहिला अपत्य आहे, दुसऱ्या अपत्यासाठी, जुळ्या अपत्यासाठी याचा नियम कोणकोणते पात्र आहेत ते देखील सांगणारच आहे। पहा इथे काय म्हटले, पहिल्या अपत्यासाठी म्हणजे जे पहिला मुलगा आहे मुलगी पहिल्या मुलीसाठी आणि तिसऱ्या हप्त्यासाठी, दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजनाचे जे प्रमाणपत्र आहे ते इथे सादर करणं अनिवार्य आहे। इथे लक्षपूर्वक पहा, कुटुंब नियोजनाचे जे प्रमाणपत्र आहे इथे सादर करावं लागणार आहे। आता बघा तुमच्या बँकेत तपशील जे बँकेचं तुमचं पासबुक आहे त्या पासबुकचं झेरॉक्स देणे देखील बंधनकारक करण्यात आलेलं आहे। हे लक्षपूर्वक बघा, तुमचं नाव, बँक खाते आणि बँक खात्याचा क्रमांक हे दाखवणारे पासबुक परत जोडावे लागणार आहे। नंतर तुमचा खाते नंबर लक्षपूर्वक पहा, तुमचा बँकेचा IFSC कोड, नंतर तुमचं जे IFSC कोड काय असतो, प्रत्येक बँकेचा एक IFSC कोड असतो आणि यासाठी तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये खाते काढून घ्या। नंतर ICICI बँक असेल, नंतर SBI बँक असेल, नंतर झिरो बँक बॅलन्समध्ये इथं खातं काढून देतं आणि इथे देखील तुम्हाला त्या बँकेचा IFSC कोड येत असतो। त्यानंतर तुम्हाला पाहायला गेलं तर पोस्टाचा देखील IFSC कोड असतो, नंतर IPO देखील असतो। अशाच पद्धतीने IFSC कोड टाकायचा, नंतर त्यानंतर शाखेचं नाव किंवा तुम्ही आता कोणत्या शाखेमध्ये तुमचं बँकेचं खातं आहे त्या शाखेचं नाव देखील त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे। त्यानंतर बँक खातं आधार कार्डशी संलग्न आहे का हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे, हे देखील बघून घेणं। नंतर तुम्हाला महाई सेवा केंद्रात आधार कार्ड लिंक नसेल तर तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करून घेणं अनिवार्य आहे। जर तुमचं आधार कार्ड पहिल्या त्या बँकेची लिंक करून घ्या। त्यानंतर पुढचं जी लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी ही योजना आहे, आता इथे लक्षपूर्वक आहे का, जर तुमची मुलगी पहिलीला असेल किंवा जन्मली असेल तर पहिला टप्पा जर ती पहिलीला गेलेली असेल, दुसरा टप्पा त्यानंतर जी चौथीला गेली असेल आणि तिसरा टप्पा म्हणजे इथून पुढे 8वीला गेली असेल, त्यानंतर 11वीला गेली असेल किंवा साधारणपणे 5 टप्पे असतात आणि 18 वर्ष झाल्यानंतर एकाच वेळी पैसे येतात। याद्वारे इथे एक प्रमाणित करण्यात येतं की एक प्रकारचं तुमचं एक हमीपत्र त्या ठिकाणी घेतलं जातं। त्यानंतर आता कागदपत्र लक्षपूर्वक आहे का, कागदपत्रे कोणकोणती लागणार, महत्त्वाचे असतात कागदपत्रे। जर गोंधळ झाला तर प्रॉब्लेम देखील येऊ शकतो, त्यामुळे कागदपत्रे महत्त्वाचे लक्ष देऊन बघा। ज्यामध्ये जन्माचा दाखलासुद्धा अतिशय देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्यानंतर कुटुंब वार्षिक उत्पन्न, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसल्याचा देखील उत्पन्नाचा दाखला देणं अतिशय गरजेचं आहे। पुढचं कागदपत्र लागणार म्हणजे लाभार्थीच्या आधार कार्डची छायाकृत, आधार कार्डचं एक झेरॉक्स देणं देखील अतिशय बंधनकारक आहे। लाभार्थ्याच्या आधार कार्डची छायाकृत, नंतर बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, म्हणजे जे पासबुक आहे त्या पासबुकाचं जे पहिलं पान आहे त्या पहिलं पानाची झेरॉक्स देणे देखील बंधनकारक आहे। इथे पहा तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे का, तर त्याच्या साक्षांकित सगळ्या प्रतीक्षित म्हणजे अपडेटेड, म्हणजे त्यानंतर तुमचं मतदान ओळखपत्र, नंतर तुम्हाला लाभाकरता शिक्षण घेतलं असल्यासोबत शाळेचा दाखला, उदाहरणार्थ तुमची मुलगी पहिलीला आहे का, दुसरीला आहे का, तिसरीला आहे, तिचा बोनाफाईड घेऊन यावं लागेल। त्यानंतर इथं बघा कुटुंब नियोजनचं शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र लक्षपूर्वक आहे का, हे फार महत्त्वाचं आहे। आता आपल्या पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्याच्या वेळेस आणि दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या हप्त्याच्या वेळेस जर अर्ज करत असाल तर तुम्ही कुटुंब नियोजन केल्याचं प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे। त्यानंतर अंतिम लाभाकरता अविवाहित असल्याचं लाभार्थीचं स्वयंघोषित पत्र त्या ठिकाणी देखील बंधनकारक आहे। ज्यावेळेस मुलगी अविवाहित असणंसुद्धा गरजेचं आहे। ज्यावेळेस तुम्हाला शेवटचे पैसे मिळणार आहेत, हे पैसे किती टप्प्यात मिळतील त्याआधी देखील पहा। ज्यावेळेस अंगणवाडी सेविका याच ठिकाणी फॉर्म भरत असतात, त्यानंतर इथे जे कागदपत्र जोडलेले आहेत ते जोडले आहेत की नाही हे देखील पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर अंगणवाडी सेविका जे आहेत त्याची पोचपावती देखील तुम्हाला देणं अतिशय गरजेचं आहे। जो अर्ज आहे तुमच्या अंगणवाडीमध्ये तुम्हाला भरायचा आहे, अंगणवाडी सेविका जे आहेत तुम्हाला इथून पुढे काय करतात ते फॉर्म भरला आहे का ते देखील विचारणा करतात। अशा पद्धतीने तुमचं सगळं डिटेल भरून घ्यायचं आहे। अंगणवाडीचे नाव स्वाक्षर करून तुम्हाला तिथे पोचपावती देत असतात आणि तुम्ही यासाठी पात्र आहात का या ते देखील तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागतात ते देखील ते सांगत असतात। आता लोक लाडकी योजनेअंतर्गत हा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे। आता कोणकोणत्या व्यक्तीला फायदा होणार आहे हे देखील संपूर्ण माहिती बघणार आहे। तर लक्षपूर्वक पहा, ज्या लाभार्थी कुटुंबात एक मुलगा एक मुलगी असण्यास मुलीला योजनेचा फायदा मिळणार आहे। त्यानंतर पहा, दुसऱ्या अपत्यादरम्यान प्रसूती दरम्यान एक मुलगी किंवा दोन्ही मुलीचा जन्म झाल्यास त्यांनाही या योजनेचा फायदा मिळणार आहे। 2 मुली किंवा दुसऱ्या वेळी जर जुनी मुलगी असेल तर त्यांना देखील याचा फायदा मिळणार आहे। पहिल्या मुलीच्या आणि तिसऱ्या मुलीच्या हप्त्यासाठी दुसऱ्या मुलीच्या हप्त्याच्या वेळेस तुम्हाला कुटुंब नियोजनचं प्रमाणपत्र सादर करणं देखील अतिशय गरजेचं आहे। महाराष्ट्राचा रहिवासी असणे देखील अतिशय गरजेचं आहे आणि लाभार्थी कुटुंब वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावं ही देखील अट आहे। आता लक्षपूर्वक आहे का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे लक्षपूर्वक बघा कशा पद्धतीने पैसे मिळणार आहेत।
कसे पैसे मिळणार? या योजनेत तर मुलीचा जन्म झाल्यानंतर 5,000 रुपयाची मदत केली जाणार. मुलगी शाळेत जाऊ लागल्यानंतर 4,000 रुपये, त्यानंतर 6वीमध्ये गेल्यानंतर 6,000 रुपये, 11वीमध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये आणि मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये प्रत्येक मुलीला 1,00,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. आता जर तुमची मुलगी 3 मुली असतील तर तुम्हाला 3 मुलीसाठी जवळपास 3,000 रुपये मिळू शकतात. पण आता त्यांना एकच मुलगी आहे तर त्यांना जवळजवळ 1,10,000 रुपयेचा लाभ मिळणार आहे. ज्यांना 2 मुले आहेत त्यांना 22,000 रुपये मिळतील आणि ज्यांना 1 मुलगी आहे त्यांना 1,10,000 रुपये मिळणार. आता नेमका हा फायदा आहे जो मिळवण्यासाठी काही पात्रता आहेत, काही महत्त्वाचे निकष आता कागदपत्र देखील देण्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता तुम्हाला पासबुक असेल, आधार कार्ड असेल किंवा जो फॉर्म आहे तो फॉर्म दाखवलेला आहे तो फॉर्म देखील भरणे देखील अतिशय गरजेचं आहे. त्याने देखील महत्त्वाचं जी पहिली गोष्ट आहे ज्यामध्ये ज्या मुली असणार आहेत लक्षपूर्वक पहा, ते एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 किंवा 2 मुलीसाठी ही योजना लागू राहील. आता हे लक्षपूर्वक पहा, जी कोणतीही मुली तर ज्या मुली जन्माला आहेत त्यांनाच ही योजना लागू करण्यात आलेली आहे, अन्यथा याचा लाभ मिळणार नाही. ही माहिती देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीने ह्या योजनेअंतर्गत तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. या योजनेविषयी काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर नक्की कमेंट करा. आपण सविस्तर एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येतो. अशाच पद्धतीने नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच माहिती घेण्यासाठी जे संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला नक्कीच प्रयत्न करा. आणि एक छोटीशी कौतुकाची थाप म्हणून तुम्ही सबस्क्राईब देखील करू शकता, चॅनेलला लाईक देखील करू शकता, कमेंट करून आपल्याला धन्यवाद देखील म्हणू शकता. तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.